Hello friends. So previous lecture we started with mole concept, our unique academy PCMB. Under that, yesterday means previous lecture we started with mole concept, and under that the definition of mole concept. One mole, what is one mole? Once we know what is one mole, then from that 2 moles, 3 moles, half mole, that we can calculate. आपण काल बघितलं की एलिमेंटल फॉर्ममध्ये कोणी असेल, ॲटम एलिमेंटल फॉर्ममध्ये सोडियम, पोटॅशियम किंवा O2 मोलॅक्यूल, CH4 मोलॅक्यूल, Cl2 मोलॅक्यूल असे मोलॅक्युल्स असतील किंवा आयन्स असतील, Cl- आयन्स. If the number of atoms or ions or molecules, if it is equal to this, then it is called as one mole. मग तो नंबर याच्या 10 असेल म्हणजे इंटू 10 परत 10 मोल, याच्या 1/10 असेल म्हणजे डिवाइड बाय 10 0.1 मोल. And this one mole in the form of number, Avogadro has worked on this, and therefore it is also called as Avogadro's number, and it is represented by symbol Na or just capital N. काही वेळेला फक्त कॅपिटल N म्हणा, Avogadro's नंबर असं मेन्शन करा किंवा ॲक्च्युली नंबर लिहा, ठीक आहे. आणि आपण ॲक्च्युली काल बघितलं तर थोडक्यात आज जरा रिपीट करू आणि जरा वेगळे एक्झाम्पल्स घेऊ आणि त्यात नवीन काही ॲड करता येतं का बघू. मी पुन्हा सांगतो की एक 8-10 दिवसामध्ये आपलं रेकॉर्डिंग वेबसाईट आणि ते जे बोललो होतो वेबसाईट असणार आहे आणि एक सॉफ्टवेअर, आणि त्यामध्ये मग तो माईक आणि कॅमेरा ते सगळं आणखी चांगलं होईल. आता अचानक आलेल्या परिस्थितीमुळं थोडंसं कधी शूटिंग काल मी घरी केलं, इथं केलं, मग काहीतरी आवाजामध्ये काही वेळेला अक्षरामध्ये थोडा फरक येतो, पण ते थोडा फरक येतो म्हणजे फार मोठा फरक असेल तर ते नाही चालणार, सांगतो. आणि सुरू ठेवूया आपण म्हणून उगाच 8-10 दिवस अजून लांबवायचं कशाला म्हणून सुरू ठेवतो आहे. ओके, काय हरकत नाही, सांगितलं थोडासा आवाज घुमणार. ओके, काही दिवस काय हरकत. Avogadro's number, वन मोल. आणखी एक डेफिनेशन तुम्हाला काय बघितली आपण, म्हणजे ती वेगळी नाही आहे, एकमेकांना रिलेटेडच आहे. पण शिकताना आपण असं शिकतो सुरुवातीला की ॲज इफ द टू आर डिफरंट. मोलार मास दिले म्हणजे इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम और इक्वल टू इट्स ॲटॉमिक मास इन ग्राम. नाही, ॲटॉमिक मास एलिमेंटल असेल तर दॅट इज ऑल्सो वन. म्हणजे काय एक्झाम्पल काल घेतले होते आपण, आज जरा वेगळे घेऊ. समजा H2SO4, सोपे नेहमीचे आपल्या चर्चेत किंवा वापरातलेच घ्यायचे. H2SO4, हायड्रोजन ॲटॉमिक मास 1, सल्फर 32, ऑक्सिजन ॲटॉमिक मास 16, मोलार मास 32. ते जर कॅल्क्युलेट केलं, ओके, 2 + 32 + 16 × 4, ओके, हे कॅल्क्युलेट केलं तर त्याचा 98 येतो. मोलार मास ऑफ H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड 98. याचा अर्थ काय होतो की 98 ग्राम ऑफ H2SO4 if it is taken, then it is, मोल इज युनिट ऑफ क्वांटिटी ऑफ मॅटर. मोल ह्या युनिटच्या भाषेमध्ये ते 1 मोल झालं, आणि 1 मोल झालं तर हे पण लागू आहे. म्हणजेच 1 मोल ऑफ H2SO4 इज टेकन मीन्स 98 ग्राम ऑफ H2SO4 इज टेकन, देन इट मीन्स दॅट नंबर ऑफ H2SO4 मोलॅक्युल्स 98 ग्राममध्ये किती नंबर असणार, 6.022 इंटू 10⁻23 number of H2SO4 molecules will be
%. ओके, आता हे आपल्याला तशी सवय झाली, पण सोपं असलं तरी फार महत्त्वाचं आहे म्हणून सुरुवातीला कन्सेप्टच मोलची घ्यायची असं ठरवलं मी. म्हणजे टॉपिक आहे तो मोल कन्सेप्टचा, त्याची सुरुवात पण एक विशेष असते, पण हे थोडंसं झालेलं असतं आणि अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणून असं. आणि तुम्हाला मला नाही वाटत काही अडचण येत असेल समजून घ्यायला. ओके, येस. असं मग आणखी एक्झाम्पल्स घ्या, कुठले कुठले. मिथेन काल बोललो होतो, नायट्रोजन घ्या, नाही का, काय एक्झाम्पल्स होते. नाव कन्सिडर अ रिॲक्शन H2SO4 प्लस NaOH. मग त्याचा हे मोल कन्सेप्ट. आणि गॅस असेल तर आणखी एक त्याला टर्मिनॉलॉजी वापरू शकतो आपण, म्हणजे ह्याच एक बेसिक डेफिनेशन याच. गॅस असेल तर एक ॲडिशनल फॉर्ममध्ये पण मोलची डेफिनेशन आपण करू शकतो. ओके, येस. आज बघा ह्या लेक्चरमध्ये आज बघूया. येस, H2SO4 plus NaOH, acid and base react with each other and form salt and water. Neutralization reaction it is called as. नाही का, ती काय उदासीकरणाची प्रक्रिया, बरोबर आहे ना. न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, दॅट्स ऑल. आणि मग वन मॉलिक्यूल मेक्स अवेलेबल H+2 H2SO4 पासून, त्यामुळं OH मायनस सायन्स 2 लागणार याचा अर्थ. आणि चार्जेसचं पण थोडंसं मी बोललो होतो. ओके, आणि त्यामुळं Na ट्वाईस असेल प्लस, नाही का, प्लस इकडे लिहायचं असतं अरे नाही का. H2SO4 ॲक्च्युअली ॲक्वस सोल्युशन न्यूट्रलायझेशन, ॲक्वस शॉर्ट फॉर्म AQ. हे जर आपण बघितलं तर H+ when dissolved in water H+ ions and sulfate ion SO4 -2 आणि NaOH मधून Na+ plus OH minus, सेकंड मॉलिक्यूल Na+ plus OH minus, ठीक आहे. आणि मग ती रिॲक्शन झाली, मग H+ from acid and OH minus ions from base water. H+ from acid, मग एका ॲसिडच्या मॉलिक्यूलमधून 2 H+ म्हणून 2 molecules of NaOH. मग बॅलन्स करताना एक 2 लिहिलं पाहिजे, असं ते लिहिलं. आणि मग Na+ and SO4 -2 पॉझिटिव्ह चार्ज आयन्स, सॉल्ट, सोडियम सल्फेट. सोपी गोष्ट आहे, तरी पण मोलच्या निमित्ताने हे पण पुन्हा एकदा रिवाईज केलं. नंतर असं सगळं आपण लिहित विचारत बसणार नाही, डायरेक्टली झटक्यात लिहिणार 2020. ओके, तर मुद्दा काय चाललेला आहे की H2SO4 प्लस twice NaOH react to give aqueous solution. Free ions, fast reaction for that, and what we get is Na twice SO4 plus twice H2. म्हणजे असा अर्थ या सोपे अशा एक्झाम्पल घेऊन मोलचा ॲप्लिकेशनची सवय करून घ्यायची. म्हणजे मग पुढं वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये वेगवेगळे रिॲक्शन येतात, त्यावेळेला हा बेस आणि ओळखीचे असल्यामुळं उपयोगाला येतो. म्हणून मग मला समजलं की 1 molecule of H2SO4 will require 2 molecules of NaOH. याचा अर्थ 10 molecules of H2SO4 असतील तर 20 molecules of NaOH. याचा अर्थ अवॅगोद्रो नंबर एवढे असतील, म्हणजे n किंवा Na, n नंबर ऑफ molecules of H2SO4 फॉर कम्प्लीट न्यूट्रलायझेशन, सॉल्ट अँड वॉटर. एक पण H2SO4चा मॉलिक्यूल शिल्लक नाही राहिला पाहिजे, आणि NaOH कमी तर नाही पडले पाहिजे आणि एक्स्ट्रा पण नाही पाहिजे. एक्झॅक्ट केमिकल बॅलन्सिंग परफेक्ट. Okay, so for n number of molecules means 1 mole, 2 into n number of molecules of NaOH are required for complete reaction. पण n number of H2SO4 molecules म्हटलं की आम्हाला पटकन कळलं, आम्हाला त्याच्या इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम पण असतात, त्याच्या त्याचे n number of molecules. म्हणजे इफ इट इज वेट तो n number of molecules कुणाचाही घेतला, H2SO4चा घ्या, NaOHचा घ्या आणि कुणाचाही घ्या, 1 मोल मोजून घेतले. आणि इफ इट इज वेट, तर वेट किती येतं, इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. एलिमेंट असेल तर ॲटॉमिक मास इन ग्राम. ओके, आणि म्हणून मग हे याचा अर्थ ग्रामच्या भाषेत काय झालं, 98 ग्राम. आणि NaOHचा मोलार मास 40 प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं, त्यामुळे इथं पटकन सांगतो. बट फॉर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, 2 into n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स NaOHचे घेतले असते तर 40 ग्राम आलं असतं. म्हणजे 2 into 40, 80 लिहिता येतं, मुद्दाम असं लिहितं 80 ग्राम. म्हणजे 98 ग्राम ऑफ H2SO4 कम्प्लिटली रिॲक्ट्स विथ 80 ग्राम ऑफ NaOH. असा त्याचा वेटच्या भाषेमध्ये रेशो झाला. नंबरच्या भाषेमध्ये 1 molecule ला 2 molecule, म्हणजे n म्हणजे 1 मोलला 2 मोल,
एन म्हणजे 1 मोल म्हणजेच वेटमध्ये. याचा अर्थ रिॲक्शन एखादी करत असताना आपण बॅलन्सिंग प्रमाणे वगैरे नंबरच्या भाषेत बॅलन्स करतो, म्हणजेच ते मोलमध्ये कन्वर्ट करता येतं. बट ॲक्च्युली वेन वी मिक्स, इट इज नॉट पॉसिबल टू मिक्स इन द फॉर्म ऑफ नंबर आणि याचे 100 आणि त्याचे 200 टाका असं बोलतात. तुम्हाला जस्ट एक गमत सांगतो बघा. गमत म्हणजे हे असाच अभ्यास करत असतो की आता आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे आणि मुद्दाम खाली एक एक्झाम्पल घेतो सुरुवात असल्यामुळं आणि मग नंतर वाढतात एक्झाम्पल्स, व्हरायटी येते भरपूर आणि मग नीट लेवल आणि MST CET वगैरे ते सगळं त्याचा बेसच हा आहे. 40 ग्राम ऑफ NaOH at 6.022 into 10⁻23 number of molecules. तर मग 1 molecule, काय मला क्वेश्चन होमवर्क, 1 molecule of NaOH, what will be the weight? काढा, खूपच आहे पण काढा. आणि मग तो ते काय तुम्हाला येणार नाही असं नाही, पण 1 molecule of NaOH ग्राममध्ये जर वेट काढलं तर किती येतं असा एक अंदाज येईल ना आपल्याला. आणि मग आपण कुठल्या लेवलचा अभ्यास करतो आणि काय, आणि तर 1 molecule of NaOHचं वेट तुम्ही काढू शकता. नेक्स्ट लेक्चरला मी ते थोडक्यात दाखवीन, पण अंदाज येतोय. ओके, म्हणजे मला अंदाज येईल की एका मॉलिक्यूलचं वजन आणि काय केमिस्ट्री कशी आपण करतोय. ओके, तर दिस इज हाऊ व्हाय वी यूज मोल कन्सेप्ट, असा तो मुद्दा आहे. आणि काल पण अशा प्रकारचं एक एक्झाम्पल सांगितलं होतं. आता मी काय करतो की हेच आणखी एक गॅशियस स्टेटसाठी मुद्दाम सांगतो, एक गॅशियस रिॲक्शन घेऊन, आणि मग जी ॲडिशनल 1 मोल म्हणजे एक स्टँडर्ड डेफिनेशन आपण मुद्दाम बघितली. मग त्याच्यावरून 10 मोल, X मोल, Y मोल, 0.1 मोल असं ते करता येतं. मुद्दाम एक गॅशियस रिॲक्शन पण घेऊया, आणि म्हणजे मग तो ॲडिशनल एक मोलची डेफिनेशन आपल्याला त्याची सवय होईल. येस, नाव आय हॅव रिटन वन मोर एक्झाम्पल. दिस इज नायट्रोजन, गॅशियस नायट्रोजन रिॲक्ट विथ गॅशियस हायड्रोजन टू गिव्ह गॅशियस अमोनिया. नायट्रोजन and hydrogen react to give ammonia. Ammonia is a very important product. Ammonia very useful. अगदी युरियाचं प्रोडक्शनला अमोनिया लागतो. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनी एवढं खाली गेलं आणि आता परत डेव्हलप झालं. त्याच्यामध्ये अनेक कारणं असतात. त्याच्यामध्ये मेजर कारण होतं की अमोनिया प्रिपरेशनची तर एक कॅटलिस्ट, टेम्परेचर म्हणजे टेक्नॉलॉजी, त्याच्यासाठी जे काही कॅटलिस्ट करतो रिसर्च, ओके, तो असा डेव्हलप केला तिथं हॅबर आणि इतर टीमनी प्रोडक्शन ऑफ अमोनिया. आणि त्यामुळं युरिया प्रोडक्शन ते युरिया स्वस्त झालं आणि मग ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन त्यांचं फार वाढलं आणि त्यावेळेला ती फार मोठी गरज होती. अशा गोष्टी असतात, म्हणजे फार महत्त्वाचं आहे. नायट्रोजन रिॲक्ट विथ हायड्रोजन टू गिव्ह अमोनिया. नाव इन अमोनिया 1 atom ऑफ नायट्रोजन रिॲक्ट विथ 3 atoms ऑफ हायड्रोजन. 2 atoms ऑफ नायट्रोजन म्हणजे 2 molecules ऑफ अमोनिया तयार होतात. 2 molecules ऑफ अमोनिया म्हणजे 6 atoms ऑफ हायड्रोजन, 3 molecules. दिस नाव बिकम्स बॅलन्स्ड इक्वेशन. आणि मग आता लक्षात आलं की 1 molecule ऑफ नायट्रोजन विल रिॲक्ट विथ 3 molecules ऑफ हायड्रोजन कंप्लीट रिॲक्शनसाठी. हे लक्षात आलं. रिॲक्टंट पुरतं बॅलन्सिंग करूया. हे बॅलन्स फॉर्ममध्ये प्रॉडक्ट तयार मिक्स केलं की इकडं तयार होणारच आहे. 10 molecules नाही का अवकाशात कसं बोललो असं 10 molecules of nitrogen will require 30 molecules of hydrogen for complete reaction and we get 20 molecules of ammonia. आणि मग नायट्रोजन याचा अर्थ मग n नंबर ऑफ molecules, हा n म्हणजे आपण साहेबांचा नंबर बरं का, हे नायट्रोजनचं सिम्बॉल आहे हे वेगळं. n number of molecules of nitrogen if it is taken, it will require 3 into n number of molecules of hydrogen and we will get 2 into n number of Avogadro's number. म्हणजे 1 mole of nitrogen will require exactly 3 moles of hydrogen. We get 2 moles of ammonia. आपण फक्त समजा सुरुवातीला एवढ्यावर फोकस करूया, त्याच्यावरून ते ऑटोमॅटिकली येतच. पण कुणाचंही n नंबर ऑफ molecules म्हणजे 1 मोल घेतलं तर अँड इफ इट इज वेट तर इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम त्याचं वजन येतं, हे आम्हाला माहीत झालं. म्हणजे नायट्रोजन जो
नंबर ऑफ मॉलिक्युल्स किंवा मोल्सचा रेशो आहे 1:3. 1:3 मोल. याचा अर्थ नायट्रोजनचा मग 28 बरं का, मोलार मास 28, ॲटॉमिक मास 14, ॲटॉमिक नंबर 7, प्रोटॉन 7 in one atom. So 28 gram will react with 1 mole of hydrogen means 2 gram isotopes. आणि ते ॲव्हरेज व्हॅल्यू मी बाजूला ठेवून बोलतो सध्या. 3 into 2 6 ग्राम डायरेक्ट लिहिता येते, पण शिकतोय आपण 6 ग्राम. याचा अर्थ लक्षात आला 28 ग्राम ऑफ नायट्रोजन एक्झॅक्टली रिॲक्ट विथ 6 ग्राम ऑफ हायड्रोजन. नायट्रोजन 28 ग्राम, 6 ग्राम ऑफ हायड्रोजन, म्हणजे मग मोठ्या प्रमाणात अमोनिया आणि मग पुढे युरिया वगैरे आणखी इतरही प्रोडक्ट्स. तर तुम्हाला 28 ग्राम इज टू 6 ग्राम या रेशोमध्ये मिक्स करायला लागेल. म्हणजे ती एक्झॅक्ट रिॲक्शन आणि मग कोणी कमी आणि कोणी जास्त घेतलं असं होणार नाही. याचा अर्थ 280 kg ला 60 kg, मग ते टनमध्ये वगैरे आपण कन्वर्ट करू शकतो. समजलं का? तर हे आपण मगाशी पण बघितलं, असं हे करून बघायचं. मग हे एक्झाम्पल न बघता करायचं, या टाईपचं दुसरं एखादं एक्झाम्पल न बघता करायचं. आता गॅशियस असेल तर आणखी एक डेफिनेशन आहे, ती टॉपिकमध्ये त्याच्या मागची हिस्ट्री आणि केमिस्ट्री स्टेप बाय स्टेप बघायची आहे. लॉज असतात मी शिकवलं आहे, गिल-लुसाक्स लॉ, त्यानंतर अवागाद्रोज लॉ. पण एकदा सिन्स मोल टर्मिनॉलॉजी वी हॅव स्टडीड ॲक्च्युली 9th 10th मध्ये आपल्याला, त्यामुळं या फॉर्ममध्ये एकदा ॲप्लिकेशन आणि एक बेसिक गोष्ट शिकून घेऊ असं वाटलं मला. जे या स्टेजला सुरुवातीला शक्य नसतं तर कसं. एखाद्याला नायट्रोजनचा सिम्बॉल आणि ॲटॉमिक नंबर माहीतच नसेल तर सांगावं लागेल. 9th 10th मध्ये मोल आणि जे आपल्याला माहिती आहे, ओळखीचे आहेत, तेच घेऊन चाललं आहे. आणि तेवढं पुरतं, फक्त त्यातले बारकावे वाढतात पुढं त्याच्यात घ्या. तर आणखी एक मोल, 1 मोल म्हणजे काय, एवढं काही पहिला आलं पाहिजे हे दोन गोष्टी. तर 1 मोल म्हणजे आणखी एक, बघा मी इथून असं माझ्या स्टाईल यायला काढतो. ओके, 1 मोल. आता ते कसं आलं, काय आलं ते चर्चा करणार आहे आपण, मी सांगणार आहे. ओके, सध्या आपण असं आहे समजून घेऊया. तर बघा काय 1 मोल कोणी असेल, गॅस असो, सॉलिड असो, लिक्विड असो, एलिमेंट असो, मॉलिक्युल असो, ठरलेलं आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि वेग केलं तर इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम, ते फिक्स आहे. गॅस असेल तर ॲडिशनल हा पण फॅक्टर लागू होतो. 1 मोल ऑफ एनी गॅस, सुरुवात आहे बरं का, बारकाव्यात जाऊ तसं पुढं 11वी 12वी भरपूर 2 वर्ष म्हणजे जास्तच काही अपवाद आणि असतात, ते गृहीत धरून सध्या हे सांगतो हेच बरोबर, असं समजून जायचं आहेच बरोबर. सम एक्सेप्शन्स इन फ्युचर. 1 मोल ऑफ एनी गॅस, नायट्रोजन असो, हायड्रोजन असो किंवा आणि कुठला इतर गॅस, ऑक्सिजन वगैरे, एनी गॅस ॲट STP. आता STP म्हणजे काय, इकडे बाजूला लिहितो टेम्परेचर प्रेशर. बघा टेम्परेचर प्रेशर STP, टेम्परेचर इक्वल टू 273 केल्विन, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस केल्विनमध्ये एक्सप्रेस केले तर, अँड प्रेशर इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. ओके, 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे बॅरोमॅट्रिक प्रेशर 76 सेंटीमीटर ऑफ Hg. वेगवेगळ्या युनिटमध्ये एक्सप्रेस करू, पास्कलमध्ये पण करता येईल. थांबूया, करायचं. सी लेवलला ॲटमॉस्फिअर म्हणजे प्रेशर असतं, सी लेवलला त्यालाच आपण 1 ॲटमॉस्फिअर असं डिफाईन केलं. आणि बॅरोमीटर सी लेवलला ठेवला तर मर्क्युरी 76 सेंटीमीटरमध्ये येतो. आणि मग ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे पास्कलमध्ये 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ठीक आहे, आपल्याला जास्त या स्टेजला सुरुवात करत आली म्हणून. मग कारण का गॅस म्हटल्यानंतर तो कुठल्या तरी समजा सिलेंडर विथ अ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन, म्हणजे इथून काही गॅस मॉलिक्यूल बाहेर पण जात नाही, आतमध्ये येते, पण पिस्टन सरकत आहे. वेटलेस अँड फ्रिक्शनलेस असं म्हणतात त्याला. आणि याच्यामध्ये गॅस आहे. जर टेम्परेचर प्रेशर, आता समजा प्रेशर वाढलं, व्हॉल्यूम कमी होणार. समजा हीट केलं, टेम्परेचर वाढलं, कायनेटिक एनर्जी वाढलं, व्हॉल्यूम वाढलं. त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ गॅस, मी 2 लिटरचा ऑक्सिजन गॅस आणला असं म्हणाल. टेम्परेचर प्रेशर ॲज लॉंग ॲज यू डू नॉट मेन्शन, त्या 2 लिटरचं आणलेला याला काही अर्थ नाही. समजा 2 लिटरचा ऑक्सिजन विकत आलं, 2 लिटरचा ऑक्सिजन याच्यामध्ये आला. 2 लिटरचा ऑक्सिजन म्हणजे तुम्ही ज्या वेळेला 2 लिटर भरत होता
आता गंमत बघा, म्हणजे 2 लिटर आणला समजा आपण आणि वरती बसलं तेवढी काही, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर इज इन्क्रीज, व्हॉल्यूम त्याचं कमी होणार ना, पण गॅस मॉलिक्युल्स तेवढेच आहेत. किंवा टेम्परेचर वाढवलं, कायनेटिक एनर्जी वाढली, पिस्टन विल गो अप, व्हॉल्यूम वाढला, 3 लिटर झालं, नंबर ऑफ मॉलिक्युल्स तेवढेच आहेत. पण त्यामुळं गॅसचे व्हॉल्यूम एक्सप्रेस करत आलं, ते व्हॉल्यूम मेजर केलं, तर त्यावेळेला व्हॉट वॉज द टेम्परेचर अँड प्रेशर, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके, तर त्याचे पण काही परत इक्वेशन्स आहेत, एकदम इंटरेस्टिंग आहे सगळं. एक सुवाद आहे पुन्हा सांगतो, त्यामुळं या स्टेजला हे डायरेक्ट सांगितलं तर कळण्यासारखं आहे, महत्त्वाचं आहे, म्हणून अशी सुरुवात मी करायची ठरलेली आहे. टॉपिक ओळीने आपण करतो, त्याचे नोट्स पण तुम्हाला मिळतील, त्या सूचना व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर मी देतोच. ओके, तर गॅससाठी ॲडिशनल काय आहे, 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP, म्हणजे तो गॅस आतमध्ये असेल आणि आज जर तो 1 मोल असेल, समजा नायट्रोजन, STP कंडिशनला 1 मोल असेल, 1 मोल असेल म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स, 1 मोल असेल म्हणजे नायट्रोजन असेल तर 28 ग्राम, हे लगेच डोक्यामध्ये आलं पाहिजे. तर STPला 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP विल ऑक्युपाय, त्याचं व्हॉल्यूम किती असणार, विल ऑक्युपाय 22.4 dm3, dm3 म्हणजे लिटर, डेसिमीटर क्यूब लिटर, 22.4 लिटर व्हॉल्यूम असणार त्याचं. याचा अर्थ 1 मोल म्हणजे आपण एक काहीतरी डेफिनेशनसाठी सोयीचं म्हणून 1 मोल, x मोल, 2 मोल, 3 मोल, हाफ मोल, मग त्याच्यावरून करायचं. याचा अर्थ गॅशियस फॉर्ममध्ये असेल तर 1 मोल एक्सप्लेन करायला आणखी एक डेफिनेशन मिळाली. ॲट STP म्हणजे कळलं पाहिजे, म्हणजे हे टेम्परेचर आणि हे प्रेशर. सिलेंडर डोळ्यासमोर आला पाहिजे, सिलेंडर विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. ॲट STP या टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन असतात. जर तुम्ही 22.4 dm3 म्हणजे 22400 ml नाही का, 22.4 लिटर गॅस इफ इट इज टेकन, तर आमच्या लक्षात आलं, म्हणजे अवोगाद्रो आणि गेलुसाक त्यांच्या लक्षात आलं, आपण सांगतोय, आता मी सांगतोय तुम्हाला. ओके, ठीक आहे. इट विल बी 1 मोल. याचा अर्थ काय होतो, ॲट STP टेम्परेचर प्रेशरच्या कंडिशन्स बदलल्या तर ते आताच दाखवतं. त्यामुळं आम्ही ते फिक्स केलं. आम्ही तेच का फिक्स केलं आता लक्षात येते का तुम्हाला, की अरे बाबा या कंडिशनला 22.4 dm3, उलटा विचार करणार की STP कंडिशन ठेवून इफ यू टेक 22.4 dm3 ऑफ एनी गॅस, आता गॅससाठी लागतोय, इट इज 1 मोल. याचा अर्थच 22.4 dm3 ॲट STP इफ इट इज टेकन, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स ते गॅशियस फॉर्ममध्ये आहेत म्हणून नंबर ऑफ मॉलिक्युल्स, शेवटी नंबर काही बदलत नाही. एखादा गॅसचा सॉलिड झाला काय, सॉलिडचा लिक्विड झाला काय, नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट विल बी दिस मच. आणि त्याचं वजन करू शकतो ना, गॅस असला तरी काय करतो. ओके, 22.4 dm3 एवढा गॅस घेतला STP कंडिशन असताना आणि त्याचं वजन केलं, इट विल वे इक्वल टू इट्स, भरणारच त्याचं वजन किती येणार, इक्वल टू इट्स मोलार मास इन ग्राम. आणि मग ही सवय झाली. आता मग बघायचं, खाली लिहिलं हे जे आपण इथं लिहिलं नंबरच्या भाषेत, 1 मोल रिक्वायर्स 3 मोल्स. मग 1 मोल आणि वेटचा रिलेशन माहीत असल्यामुळे 28 ग्राम रिॲक्ट विथ 6 ग्राम, म्हणजे मोठ्या प्रमाणात करताना या रेशोमध्ये नंबर मोलचा रेशो हा, म्हणजे नंबरचा रेशो हा, म्हणजे वेटचा रेशो हा. आणि मग गॅस, दोन्ही पण गॅस असतील तर व्हॉल्यूमच्या भाषेत पण ते करता येईल. इन द फॉर्म ऑफ वेट इट इज कन्व्हिनियंट, पण व्हॉल्यूमच्या भाषेत पण. तर व्हॉल्यूमच्या भाषेत काय झालं, फक्त व्हॉल्यूमची भाषा असेल तर कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर फिक्स पाहिजे. याचं व्हॉल्यूम मोजताना टेम्परेचर एक त्याच असं नाही चालणार, म्हणून सध्या मी डायरेक्ट एक ठराविक कंडिशनला सांगून ठेवलं. ओके, ते सगळं त्याचे डिटेल्स येणार आहे, पण एवढं आपल्याला त्याची सवय करून घेणं शक्य आहे. मागचं लेक्चर आणि पूर्वीचं तुमचं 10वी-9वीचं जे काही मोल झाले त्याच्यावरून, म्हणून असं सुरुवात पण अशी करा, काहीतरी फार महत्त्वाची पण तशी सोपी. ओके, कन्सेप्ट. ओके, आणि मग व्हॉल्यूमच्या भाषेमध्ये जर STP कंडिशन्स असतील तर हेच रिॲक्शन बघा याच्या खाली लिहायचं. ओके, STP कंडिशन असतील तर 22.4 dm3 STPला. ओके, STP ते दिले बघा, नायट्रोजन घेतलं तर 1 मोल म्हणजे एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स, कुठलाही गॅस असू दे, एनी गॅस. आता असं कसं काय असू शकतो ही शंका विचारा, त्याचं पण एक्सप्लेनेशन सध्या समजून की असं आहे. हे 2 तर सोपं आहे पूर्वीच्या अभ्यासावर.
हे नवीन आहे, अवघड नाही पण नवीन आहे. तर एनी गॅस 1 मोल जर असेल तर एस टी पीला सिलेंडरमध्ये त्याचं व्हॉल्यूम एवढं 22.4 DMQ व्हॉल्यूम ऑफ गॅस. याचा अर्थ एस टी पीला जर 22.4 DMQ नायट्रोजन घेतले आपण, लगेच विचार मनामध्ये येतात ना, 22.4 DMQ व्हॉल्यूम ऑफ नायट्रोजन एस टी पीला 1 मोल म्हणजे मॉलिक्यूल एवढे असतात, वेट एवढे असतात तेच. ओके, फॉर कम्प्लीट रिॲक्शन 22.4 into 3 एवढे DMQ मल्टिप्लिकेशन करून काढा ना. ओके, ॲट एस टी पी ॲट एस टी पी म्हणजे व्हॉल्यूमच्या भाषेमध्ये सुद्धा एक्सप्रेस करता येतो. गॅस असेल तर मोल कन्सेप्ट ही व्हॉल्यूमच्या भाषेमध्ये सुद्धा एक्सप्रेस करता येते. त्यामुळं आपण ते एक एक्झाम्पल घेतलं म्हणजे ते मोल आपण शिकतो, त्याचा उपयोग काय. आणि मग आपण असे एक अमोनिया किती महत्त्वाचं मॉलिक्यूल आहे मी सांगितलं, युरिया वगैरे आणि कितीतरी रिॲक्शन्स. आणि मग बॅलन्स्ड इक्वेशन्स हे नंबर ऑफ मॉलिक्यूलच्या भाषेत आपण लिहितो, जसं 1 मॉलिक्यूल रिॲक्ट विथ 3 मॉलिक्यूल्स म्हणजे ते मोलच्या भाषेत कन्वर्ट झालं. आणि मोल आपण वेटमध्ये एक्सप्रेस करू शकतो. आणि गॅसियस असतील रिॲक्टंट्स तर व्हॉल्यूमच्या वी कॅन ऑल्सो एक्सप्रेस इन द युनिट्स ऑफ व्हॉल्यूम. तर मला वाटतं की आजच्या लेक्चरला एवढंच करतो. आणि मी पुन्हा सांगतो की एक 8-10 दिवसामध्ये आमची सगळी तयारी होत आहे. तोपर्यंत बंद ठेवण्यापेक्षा सोप्या मध्यम गोष्टी चालू ठेवू. तुम्ही डिमांड केला तर काही गोष्टी रिपीट करता येतील आणि मग तुम्हाला फार आणखी लाईट आणि आवाज किंवा सगळं कन्सेप्ट शिकवणं वगैरे हेच महत्त्वाचं असलं तरी या पण गोष्टी आता ऑनलाईनला महत्त्वाच्या आहेत. आणि झूमचं मी लेक्चर आज 7 वाजता घेतो म्हटलं, त्याची लिंक मी पाठवतो. तर एक तसं जे झालं आहे त्याला रिलेटेड थोडंसं सांगतो म्हणजे झूममध्ये काय प्रॉब्लेम येतात ते तुम्हाला कळेल. आणि जर येणार नसतील तर ते, आणि तरीसुद्धा मध्ये मध्ये घेणार, मी व्हॉट्सअपवरती माझं मत मांडलेलं आहे. जे 2-4-5 लेक्चर झाले की एखादं प्रत्येक टीचरनी थोडं झूमवर जरा लाईव्ह पण होईल आणि त्याच्याशी रिलेटेड काही कन्सेप्ट्स, त्यातले काही हिंट्स आणि थोडंसं जनरल चर्चा असं पण आपण करणार आहोत. येस, आणि पुढं नवीन चांगलं काय शक्य आहे ते सगळंच करायचं असतं. थँक्यू.